तर VHS स्ट्रायकर संघासोबत खेळावी लागेल तुम्हाला एक मॅच. आणि जर इथून तुम्ही पराभव झाला तर इथून तुम्हाला या स्पर्धेतून रजा घ्यावी लागेल. दोन्ही संघाला महत्वाची मॅच असेल ही. आता पाहूयात काय घडते. बॅटिंग करत असताना किती धावा उभारणार इथून समीक्षा स्टार संघ हे नक्कीच पाहूयात. परंतु गोलंदाजी करत असताना एक ऑरेंज संघ किती धावांपर्यंत थांबवू शकतो समीक्षा स्टार संघाला नक्कीच पाहूयात. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण देऊयात. कोयना क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आपण पाहतो सत्यजित शेलार साहेबांचा शुभ असते त्यांना ट्रॉफीज देऊन सन्मानित करूया. साहेबांना विनंती असेल आपले शुभ असते आपण पारितोषिक द्यायचं आहे. चला मॅचला करूया सुरुवात. आपण देऊयात मॅचकडे लक्ष. आपण पाहतो इथून शुभ सन्मान मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाते सत्यजित शेलार साहेबांचा शुभ असते आशिष याला ज्याने 34 धावांची पारी केली आणि खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्या संघाला एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये नेऊन पोहोचवले. 4-11 संघ फायनलमध्ये पोहोचला. आता पाहूयात इथून काय करते. अपील केली होती इथून पहिला चेंडू डॉट येताना पाहिला होते. निलेशला पाहतो गोलंदाजी करत असताना निर्णय क्रमांक 1 वरती वैयक्तिक पहिली बॉलिंग टाकत असताना एक बॉलचा खेळ संपलाय. 0 रन्स मैदानाच्या आतमध्ये. विलासला आपण पाहतो इथून पाहूयात. आता विलास वरती खूप जबाबदारी असेल. कॅप्टन आहेत आपल्या टीमचे आणि इथून पंच आमच्या जवळतील हा डिसिजन दिला व्हाईट बॉल म्हणजे दिशाहीन गोलंदाजी करत असताना इथून पाहतोय एक अभंतर धाव खात्यामध्ये परत असताना एक धाव होते. 2 बॉलचा खेळ 1 बॉलचा खेळ संपलाय. फटका सजवण्याचा बैठक शॉट सिलेक्शन केले. क्षेत्रक्षण थोडंसं जगमटला. एक धाव कंप्लीट केली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला. इथं काय घडते पाहूयात. दुसरी देखील धाव कंप्लीट केली जाते म्हणजे 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे चालले जातोय. धावफलक 3च्या घरामध्ये 3 धावा धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचले 3च्या घरामध्ये. इथून मोठे फटके यावे लागतील. धावफलक पुढे सरकावं लागेल कारण महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोरच्या दिशेमध्ये फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षण आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्सने बोर्ड रन केले करत असताना येतोय चौकार. परत एकदा सजवतोय. हो हो आय विल डेफिनेटली हिट. जसं तसं उत्तर दिलं जाते. तू जर मला चौकार मारू शकतो तर मी देखील तुझी विकेट घेऊ शकतो. ते दाखवत असताना दांडी गुल केले फलंदाज बाद.
बॉलर मैदानाच्या आतमध्ये साहिलला आपण पाहतो ओव्हर क्रमांक 2 मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती संघ 13 धावा धावफलकावरती लागत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 विकेट मिळवल्या तिथून गोलंदाज निलेश यांनी आता इथून गॅप सिलेक्शन केलं. कव्हरला क्षेत्ररक्षण आहे. अगदी सौरभ चेंडूवरती येईल थ्रोपेक करेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावीवरती थांबवलं जाते. कॉलिंग अगदी चांगली झाली आणि 2 धावींनी संघाची धावसंख्या परत एकदा वाढत असताना जाऊन पोहोचते आता संघ 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती लागत असताना गोलंदाजीवरती साहिलला आपण पाहतो. पहिला चेंडू अगदी खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता परंतु त्याच पद्धतीने खेळला देखील होता. परत एकदा सिंगल येताना पाहायला भेटते. थोडं क्षेत्ररक्षण मध्ये कडपड केली जाते आणि एक सिंगल धाव अगदी सहजरित्या कंप्लीट करत असताना आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट केली जाते. आता किरणला स्ट्राईक वरती आणलं जाते कारण त्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार आलेला आहे. इथून मोठे पटके आणावे लागतील या षटकामध्ये. तुम्हाला जर धावसंख्या बनवायची असेल 50-60 धावा क्रॉसिंग करणं इम्पॉर्टंट राहील तेव्हाच कुठेतरी मात्र मॅच अगदी रंगतदार होताना पाहायला भेटेल. कारण समोरच्या संघाचा विचार केला तर जय सारखा ताबडतोब फलंदाजी करणारा फलंदाज आहे. फटका सजवला आहे आणि उत्तम आहे. इथे चेंडू पकडलाय आणि जेल बाद होत असताना किरणची मिळवली जाते विकेट. उत्तम उंच केलं जाईल. कौतुक. धन्यवाद. आपण पाहतोय अगदी खूप चांगला स्ट्रोक खेळला होता परंतु तशाच पद्धतीने झेल देखील चांगले पकडले. उत्तम यांचं कौतुक करूयात. एक नवीन प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम आपण पाहिलं तर या शिरल गाभाने केलेलं आहे आणि आज नवी मुंबई सारख्या परिसरामध्ये अशी स्पर्धा म्हणजे 5 वाड्या एकत्र येऊन ही स्पर्धा खेळवली जाते. चॅम्पियन ट्रॉफीज 2025. खूप चांगला स्ट्रोक इथून केलेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला आणि इथून चकवलं जाते आणि फलंदाज परत एकदा बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. कॉलिंग मिस झाला आणि इथून फलंदाज बाद होताना पाहायला भेटतोय आनंद. चुकीला माफी नसते मित्रांनो क्रिकेटमध्ये आणि तेच घडले. इथे चूक केली आणि इथून चूक करत असताना विकेट गमावले संघ मालक आनंद याने. धावसंख्या उभारायची होती. धावफलक उभारत असताना मात्र मित्रांनो पाहिलं तर 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे दुसऱ्या षटकातील आणि 16 धावा धावफलकावरती लागत असताना शेवटचा बॉल बाकी असेल. सागरवरती आता धुरा सांभाळली जाईल आणि कारण मागील मॅच मध्ये त्याने खूप चांगली गोलंदाजी टाकली होती परंतु इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. बॅटर सागर याला इथून धावफलक उभारावं लागेल. 16 धावा धावफलकावरती लागले. 4 विकेट आतापर्यंत प्राप्त झाले समीक्षा स्टार संघाची. इथून जर तुम्ही पराभव झाला तर तुम्हाला इथून या स्पर्धेमध्ये थोडीशी रजा घ्यावी लागेल आणि इथून तुम्ही जिंकला तर एक संधी तुम्हाला नक्कीच मिळेल. VS सायकल सोबत खेळताना पाहायला भेटेल कोणता संघ नक्कीच पाहूयात. समीक्षा स्टार की विवेक ओरियस संघ आणि धावफलक जाऊन पोहोचले. आता सध्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतोय 16 धावा धावफलकावरती.
वरती 5 गडी बाद होत असताना आपण पाहतोय. आता इथून पुढे मारण्याचा प्रयत्न केला, हा चेंडू जाईल. झेल बाद होत असताना थोडीस गती कमी झाली आणि इथून झेल बाद होत असताना फलंदाज राज देखील बॅक टू पवेलियन. धावफलक जाऊन पोहोचले 21-21 आकड्यावरती. 6 गडी बाद होत असताना तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. म्हणजे सध्या मी म्हणेन हॅट्रिक वरती असेल हा गोलंदाज जय. पुढे मारण्याचा प्रयत्न केला, ब्लॉकांचा अप्रतिम एफर्ट मात्र देत असताना क्षेत्ररक्षण आपण पाहतो आणि खूप चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून देखील झाले आणि धावसंख्या 1 ने पुढे वाढवले जाऊन पोहोचते संघ आता 22 आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. समीक्षा स्टारचा विचार केला तर अर्धा संघ आपण पाहतो त्या डगआउट मध्ये बसलेला आहे, कारण 6 विकेट इथून प्राप्त केलेल्या आहेत त्या विवेक ओव्हरेज संघ. कारण महत्वाची मॅच आहे, महत्वाच्या मॅचला परफॉर्मन्स दाखवत असताना आपण पाहतोय विवेक ओव्हरेज संघ खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला भेटतोय. सिंगल मिळताना पाहायला भेटते आणि सिंगलने लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळताना पाहायला भेटते. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे चालले, एकेरी दुहेरी धावांमध्ये कन्व्हर्ट केलं जाते. मात्र इथून धावसंख्या पाहिली तर टीम समीक्षा स्टार संघ जाऊन पोहोचते. तर संघ 23 आकड्यावरती 3 षटकांचा खेळ इथून संपलेला आहे. आता 4थे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी आमंत्रण करेल गोलंदाज पाहूयात, कारण सलमी जोडी आपण पाहिली थोडीशी 6 विकेट गेल्यानंतर आता सागर आणि प्रकाश यांच्यावरती धुरा सांभाळली जाते टीमची. कारण इथून धावसंख्या वाढवावी लागेल. 12 बॉल मध्ये कमसे कम 30 धावा येणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या तुम्ही 50 क्रॉसिंग केले तर कुठेतरी सामन्यामध्ये थोडीशी रंगता येऊ शकते. 46 धावा इथून साहिल 11 सोबत डिपेंड केलं होतं समीक्षा स्टार संघाने. कालच्या दिवसांमध्ये 2 मॅचेस डिपेंड करून मॅचेस इथून जिंकल्या होत्या, परंतु इथून विवेक वॉरियर्स संघासोबत कशा पद्धतीने खेळ करताना पाहायला भेटेल हे नक्कीच पाहूयात. कारण बॅटिंग परफॉर्मन्स थोडासा लो होताना पाहायला भेटेल, परंतु गोलंदाजीच्या दर्जावरती कशा पद्धतीने समीक्षा स्टार खेळेल हे नक्कीच पाहूयात. कारण विवेक वॉरियर्स संघाचा विचार केला साहिलला पाहतोय आपण. इथून नाकोटप्याच्या बॅटची एज लागले हवेमध्ये असेल आणि फलंदाज सागरची देखील विकेट मिळताना पाहायला भेटते. ज्या खेळाडूवरती आशा होती तो खेळाडू देखील आता स्तंभूच्या आश्रयाने जाताना पाहायला भेटते टीम समीक्षा स्टार संघाची. वाजू द्या डीजे. इथून आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिल यांना. खूप चांगला फटका सजवलाय, कॅप सिलेक्शन केलंय. कव्हर मधून गल्लीमधून चेंडू निघत असताना चेंडू निघून जातोय 2 लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. पहिल्या चेंडूवरती इथून चौकार डोकल्या चौकाराच्या साहाय्याने खातं देखील ओपन करतोय अनिल यांनी आणि धावसंख्या देखील वाढवण्यामध्ये यशस्वीरित्या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढवली. 27 धावा धावफलकावरती लागत असताना 7 गडी इथून बाद झाले. 2 बॉलचा खेळ इथून संपलाय, अजूनही 4 बॉलचा खेळ या षटकातील बाकी असेल. 1-2 मोठे फटके येणं खूप गरजेचं राहील समीक्षा स्टार संघासाठी, कारण 27 धावा धावफलकावरती लागलेत. आपण या चॅम्पियन ट्रॉफीज मध्ये आपण पाहिलं तर 111 धावा देखील लागलेल्या आहेत मित्रांनो, परंतु इथून किती धावा जमेल. फटका समोरच्या दिशेमध्ये धडकला आहे, क्षेत्ररक्षण मंगेश आहे आणि अप्रतिम झेल
खूप चांगली झेल इथून पकडले आणि संघासाठी आणि संघ मालकासाठी एक चांगला खेळ दाखवत असताना मंगेशच्या माध्यमातून वाजवत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेवटची विकेट असेल ही 9 विकेट आतापर्यंत मिळवल्या. ते वेक वॉरियर्स संघाने खूप चांगला खेळ आतापर्यंत केलेला आहे. बॉलिंग करत असताना साहिलने खूप चांगली बॉलिंग केली. आकाश यांनी जर षटकार मारला तर 3 बॉल 3 षटकार मारले तर मयूर जगताप यांच्याकडून 500 रुपये मिळतील. दोन षटकार मारले तर संकेत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. पारितोषिक आकाशसाठी इथून प्राइज मात्र दिलं जाईल. आकाशसाठी षटकारास मात्र 100 रुपये देखील असतील योगेश यांच्याकडून. फटका सजवलाय पाक ओव्हरला क्षेत्ररक्षण नाही तिथून गॅप सिलेक्शन केलंय आणि चेंडूला ढकलून दिलाय बॉल लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी 1 बाउन्सने चौकार. 4 धाब्यांनी संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचतोय. जाता संघ 35 आकड्यावरती 35 धावपटकावरती. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी असेल. फटका सजवला परत एकदा त्या दिशेमध्ये सौरभ आहे तिथून सिंगल मिळाल्या. दुसरीचा प्रयत्न होणार आहे आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट केली जाते. नॉट आउट असणार आहे. अगदी अचूक नजर पंचाने मात्र ठेवली आणि तिथून मात्र नॉट आउट देत असताना एक संधी मिळाले इथून गोलंदाज फलंदाज आकाश यांना. आता स्ट्राईक रोटेट केली जाते. एक चौकार आल्यानंतर मात्र 2 धावा मिळवल्यात. शेवटचे षटक चालू असताना 37 धावा धावफलकावरती जमल्या. 9 विकेट इथून प्राप्त केल्यात वेक वॉरियर्स संघाने. फटका सजवलाय पहा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु परफेक्ट बॅटला मात्र चेंडू लागत नसताना पाहायला भेटतो. सिंगल मिळाले. आता आकाशला स्ट्राईकवरती आणले इथून फलंदाज विशाल याने. आता 3 बॉल आकाशकडे असतील. 3 बॉल जर 3 षटकार मारले तर मयूर जगताप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
आकाश पाहूयात कशा पद्धतीची खेळी करेल इथून आपल्या संघासाठी पटका सजवलाय क्षेत्ररक्षण आहे इथून आणि हा चेंडू जाते बॉन्ड लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी मिळतील 6 धावा धन्यवाद आकाश यांच्या बॅटमधून षटकार आलेला आहे आणि महत्वाच्या क्षणी येऊन बॅटिंग करत असताना आकाशला आपण पाहतोय फटका सजवलाय परत एकदा उचलण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून जे ड्रॉप केली जाईल तुम्ही करत असताना मात्र इथून संधी गमावली जाते डायरेक्ट हिट करणार नाही कारण कोणताही क्षेत्ररक्षक तिकडे नाही जयने मात्र विचार केला आणि तिथून मात्र अडवत असताना 2 धावा कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवले 46 आकडावरती 46 धावा धावफलकावरती आता एक बॉलचा खेळ शिल्लक असेल एक षटकार येणं गरजेचं राहील एखादा मोठा फटका आला तर टार्गेट मात्र 50 क्रॉस करू शकतो चौकार आला तर 50 धावा होऊ शकतात टीमच्या फटका सजवला समोरच्या दिशेमध्ये आणि 1 बाउन्सने बॉन्ड लाईनच्या बाहेर खूप चांगली बॅटिंग आणि शेवटच्या क्षणाला आलेला हा चौकार आपण पाहतोय फलंदाज आकाश सूर्यवंशीच्या बॅटमधून चौकार इनिंगची होती समाप्त पहिल्या इनिंगची समाप्त झाली धावसंख्या जाऊन पोहोचली 50 आकड्यावरती धावसंख्या थांबवली होती ते वाढवण्याचा प्रयत्न केला कालच्या दिवसामध्ये समीक्षा स्थळाचा विचार केला तर 46 धावा डिपेंड केल्या होत्या परंतु आज 50 धावा कशा पद्धतीने डिपेंड करेल हे येणाऱ्या चेंडूमध्ये नक्कीच पाहूयात वॉरियर्स संघासाठी 51 धावांचा टार्गेट असेल 30 बॉल मध्ये कशा पद्धतीने टार्गेट चेस करेल येणाऱ्या या 30 बॉल मध्ये नक्कीच पाहूया तोपर्यंत एक संगीत ऐकूयात सुमधुर संगीत आधीचे अवधीत एक धावांचं लक्ष
आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. शेअर चॅम्पियन ट्रॉफी पहिल्या पर्वाचा मालिकावीराचा मानकरी जय सूर्यवंशी आणि त्यांच्या साथीला साहिल सूर्यवंशी. 51चा पाठलाग मॅच रंगतदार होईल, कारण जो संघ सामना जिंकेल तो 2 हात करेल VHS स्ट्रायकर्स या संघाबरोबर. एलिमिनेटर राऊंडचा सामना आपण पाहताय आणि या मॅचला कशा प्रकारे रंगत प्राप्त होऊ शकते याची कल्पना तुम्हाला देखील नसेल, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना सागर सूर्यवंशी या संघाचा महत्वाचा गोलंदाज समीक्षा स्टारचा सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू हाताळण्याच्या स्थितीमध्ये गोलंदाज सागर सूर्यवंशी समोर साहिल सूर्यवंशी. 51चा पाठलाग दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल. धावांचा श्री गणेश होत असताना टीम विवेक वॉरियर्स एका बाजूला टीम विवेक वॉरियर्स अमोल सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला समीक्षा स्टार्स आनंदात सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सागर सूर्यवंशी डीपला मिड विकेट लंगॉन तैनात केलाय. समोर जय सूर्यवंशी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल. कुणाल सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक अवांतर चेंडू अतिरिक्त धाव. क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष छोटा अथवा मोठं नसता, क्रिकेटचा खेळच असा आहे, कारण क्रिकेटमध्ये कधी काही होईल याचा नियम नसतो. पायावर गेला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न सफल झाले आणि चेंडूला अगदी कव्हरच्या दिशेने खेळलाय. शर्यत लागले 2 क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये. शर्यत कोण जिंकेल 3 धावा प्राप्त करण्याचा मानस दाखवलाय आणि 3 प्राप्त होतील. यस आता शहानिशा पंच करत असताना तपासतात की या चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फील्ड केला तेव्हा पाय लागला का. यस त्याच गोष्टीची प्रतीक्षा होती. धावा मिळतील 4 जयच्या बॅटमधून. चौकार. जय सूर्यवंशी एक असे खेळाडू आहेत या शेअर चॅम्पियन ट्रॉफी 2025 काल त्यांनी पहिल्या अग्रषक झळकावलं. पहिल्या पर्वाचा मालिकावीराचा मानकरी म्हणजे हा खेळाडू आणि शेअर चॅम्पियन ट्रॉफी एक वेगळं समीकरण राहिलंय. यावर्षी देखील त्याच टच मध्ये बॅटिंग करतायत. बॅटची कडा लागली. चेंडू यष्टीरक्षकाच्या थोडासा पुढे पडला. धाव प्राप्त होणार नाहीये. कौतुक करेन मी कर्णधाराचं समीक्षा स्टार्स, कारण स्लिप तैनात केले. त्यांना माहित आहे जय महत्वाचा विकेट आहे. हा विकेट जर आपल्याला आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो आणि जयने या स्पर्धेमध्ये तब्बल धावा केल्यात 198. का बॅटिंग केले या फलंदाजाने. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न मागे गेले. अवघी मॅच मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केले ना स्पर्धेमध्ये जयने. पहा ज्या प्रकारे आता माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली होते. शेअर चॅम्पियन ट्रॉफी 2 असे खेळाडू देशपंच. चेंडूंचा खेळ झालाय या षटकात 4 2 to go. संतोष सूर्यवंशी जय सूर्यवंशी असे 2 खेळाडू आहेत या शेअर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. ते दोघेही 198 धावा केल्यात. आता पहिल्या 200 धावा करणारा कोण बॅटर होईल, कारण संतोष सूर्यवंशी यांची टीम फायनलला खेळणार आहे. चांगला चेंडू लेंथ बॉल होता. चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. 1 to go. कौतुक करेन मी सागर सूर्यवंशी यांचं, कारण त्यांची गोलंदाजी चांगली राहिली. या खेळपट्टीवर तुम्हाला अचूक टप्पा ठेवावा लागतो, नाहीतर फलंदाज तुम्हाला फटके देण्यासाठी सज्ज असतो. शेवटचा चेंडू 6 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू देखील गुडलिंगला हाताळला. चांगला टप्पा चौकार आला जरूर, परंतु संमिश्र प्रकारचं षटक सागर सूर्यवंशी यांचं 6 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 24 मध्ये करायचे 45 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या समोर की स्कोरर या वाहिनीच्या माध्यमातून. आणि चांगली माहिती आहे सोनू पाटील आमच्यापर्यंत पोहोचवतात, हे खूप महत्वाचं असतं. 24 मध्ये करायचे 45. चला स्पीडअप करा. अजून क्वालिफायर 1 फायनल आणि आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता
सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमध्ये ज्यांनी केले 55 बॉल 198 संतोष सूर्यवंशी, स्ट्राईक रेट 360, जय सूर्यवंशी 94 बॉल 198 आणि प्रवीण सूर्यवंशी 128. म्हणजे पहा तब्बल हा फरक जो दिसतो ना तुम्हाला 70 रनचा तो दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आहे. संतोष सूर्यवंशी त्यांना अगदी आम्ही पाटणतालुका क्रिकेटमध्ये देखील सातत्याने म्हणतो शेळगावच्या क्रिकेटची रण मशीन आणि त्या रण मशीनने करून दाखवलं. या वर्षीचा पावसाळी हंगाम पाटणतालुका क्रिकेटचा गाजवला संतोष सूर्यवंशी यांनी आणि तोच फॉर्म तोच सातत्य शेळ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ठेवले. षटक क्रमांक 2 रमेश सूर्यवंशी. 51चा पाठलाग तुम्हाला वाटतं तेवढा सोपा नसेल. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल या शंका नाहीये. हे क्रिकेट आहे कारण एकाला धावा करायच्या एकाला धावा वाचवायच्या त्या मॅच मध्ये. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा विनंती आहे. अंतिम सामना आपल्याला 5 षटकांचा खेळवायचा आहे आपल्या स्पर्धेचा नियम. बॉल फुलटॉस चेंडू ऑन साइडला हवेत खेळला क्षेत्ररक्षक आहे का लॉंग ऑनला एकदा प्राप्त करायचा द्यायचा प्रयत्न. साहिल वेगाने धावले धोक्याची घंटा ठरू शकते. डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असतं. प्रत्येकाने डोक्याला हात लावलाय कारण जय सूर्यवंशी नॉन स्ट्राईकला होते आणि इथून जर जय सूर्यवंशी बाद झाले असते तर मॅचचा टर्निंग पॉइंट. कौतुक करेन मी क्षेत्ररक्षकाचं अनिल सूर्यवंशी. काय क्षेत्ररक्षण केलं. हा रिप्ले खूप मजेशीर असेल. रिप्ले पाहावा लागेल ज्या प्रकारे हा चेंडू फेल केला त्यानंतर फेकला. अरे कदाचित नशिबाची साथ आहे जय सूर्यवंशी यांना आणि क्रिकेटमध्ये नशीब त्याच लोकांना साथ देतं ते आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवतात. खोदून काढण्याचा प्रयत्न मिनी हेलिकॉप्टर मिडॉन आहे. चुकी झाली. कॉलिंग होतं धावची संधी असेल. फेकी योग्य दिशेला केली जरूर. मोठी विकेट. बिग फिश इन टू द बास्केट. साहिल सूर्यवंशी धावबाद. विकेटचं पतंग इथे साहिल सूर्यवंशी बाद झालेत. हो नाही आणि याच दरम्यान हा विकेट प्राप्त झालाय. म्हणून ज्या वेळेला तुम्ही क्रिकेटची सुरुवात करता हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फलंदाजाने ज्या प्रकारे स्ट्राईक सोडली होती आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू कुठे फेकू हा काही क्षण विचार केला आणि त्यानंतर मात्र त्यांनी फेकला यष्टीरक्षकाच्या दिशेने. पहिला धक्का टीम विवेक वॉरियर्सला. आता स्वतः संघ मालक आले अमोल सूर्यवंशी. बॅटिंग करताना क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला 3 शब्दांचा वापर करावा लागतो. येस नो वेट. बॅटिंग करताना खूप महत्वाचे होते 3 शब्द. तुमच्या सहकार्याला तुमच्या पार्टनरला तुम्हाला आवाज देता यायला पाहिजे आणि जर तुम्ही या शब्दांचा ताळमेळ नसेल तर मात्र हा धोका होतो. एखादा धावबाद क्रिकेटमध्ये तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतो. 22 चेंडूमध्ये आता करायचे 43 धावा. 43 रन्स टू विन इन रिमेनिंग 22 बॉल्स. टीम विवेक वॉरियर्स. स्वतः संघ मालक आलेत अमोल सूर्यवंशी. 43 धावांची गरज आहे. मी कौतुक करेन गोलंदाज या षटकामध्ये रमेश सूर्यवंशी यांचा. जोपर्यंत जय सूर्यवंशी आहेत खेळपट्टीवर तोपर्यंत विवेक वॉरियर्सला काळजी करण्याचं कारण नसेल कदाचित कारण त्यांच्याकडे प्रचंड मोठी क्षमता आहे. परंतु क्रिकेट आहे काही घडू शकतं. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना अपेक्षित असेल. हा क्रिकेटचा खेळ आहे. स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल. 1D गोलशंकी क्षेत्रामध्ये. आयोजन कमिटीचं प्रचंड कौतुक. काय मेहनत घेतली. 5 वाड्या मिळून 1 गाव हे आपल्या शेळगावचं आयोजन आहे आणि सर्व शेळगावचे खेळाडू आज एकत्र झाले चॅम्पियन ट्रॉफीसाठी. कोण होईल चॅम्पियन. यावर्षी नवीन विजेता प्राप्त होईल कारण पाठच्या वर्षी सन वॉरियर जिंकले होते ते आता बाहेर फेकलेत. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. पॉइंट आहे तैनात. चेंडू भोवऱ्यासारखा फिरेल. गोलशंकी क्षेत्रामध्ये 1 धाव. 2 सिंगल आल्यात अद्याप या षटकामध्ये. संतोष सूर्यवंशी यांच्या 2 धावा. टीमची धावसंख्या धाव फलकावर 10. 20 चेंडूमध्ये 41 ची गरज आहे. सागर यांचा 1 षटक. किरण यांचा 1 षटक खूप महत्वाचा असेल या मॅच मध्ये समीक्षा स्टार साठी. टॅपचा फटका. मिडॉन आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता जरूर. उशीर केलाय. 1 सिंगल धाव प्राप्त होते. या मॅच मध्ये दोन्ही संघ जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करतायत. 19 मध्ये 40. 1 टू गो.
क्वालिफायर 2 मध्ये टीम VHS स्ट्रायकर बरोबर कोण 2 हात करेल. बॅक टू द बॉलर, कव्हर्सला खेळलाय, धाव प्राप्त होणार नाहीये जय यांना. 18 चेंडू 40 समीकरण या मॅच मध्ये विजयासाठी. 40 रन्स टू विन इन रिमेनिंग 18 बॉल्स टीम विवेक वॉरियर्स. जय सूर्यवंशी यांच्या स्पर्धेमध्ये धावा झाल्यात 198 आणि 1 क्रिकेटचा खेळ. जेव्हा आपण बोललो की जय सूर्यवंशी 198 वर खेळतात, त्यांनी 3 चेंडू खेळले, एकही धाव केली नाही आणि कुठेतरी दबाव आहे का हे बघायचं आहे. परंतु स्पर्धा संपली नाहीये. दोघांच्याही धावा 198, परंतु चेंडूचा फरक पहा सर. 55 बॉल 198 संतोष सूर्यवंशी आणि 95 बॉल 198. काय बॅटिंग केले दोघांनी. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा. टीम समीक्षा स्टार्स 18-40 समीकरण. मॅच कुठे जाईल. आपल्या शेळगावचं आयोजन. दोन्ही संघ मालक आता मात्र या मॅचवर नजर ठेवून आहेत. शार्विल 11 जसा कालपासून त्यांनी खेळ चालू केलाय तो अजून थांबला नाहीये. फायनलला दाखल झाले. शार्विल 11 अंतिम फेरीमध्ये खेळते. षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत सागर सूर्यवंशी. चला प्लीज स्पीडअप करा समीक्षा स्टार्स. अजून मॅचला उशीर नका करू मित्रांनो. 2 मॅच बाकी आहेत आणि अंतिम सामना 5 षटकांचा आहे. फुलवेचा चेंडू ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला वेगाने धावले. चांगले क्षेत्ररक्षण यशवंत. प्रत्येक प्रयत्न तुम्हाला क्वालिफायर 2 मध्ये घेऊन जाऊ शकतो. यश अपयश एकाच नाण्याच्या 2 बाजू. तुम्ही प्रयत्न किती करता त्यावर तुमचं यश ठरतं. तुमचे सातत्य खेळामध्ये असणं महत्वाचं आहे. जय ऑन स्ट्राईक. हा देखील चेंडूवाला निर्धाव. 4 चेंडू निर्धाव खेळलेत. जय सूर्यवंशी कुठेतरी दबाव आहे का आता येणारी वेळ सांगेल. परंतु मी कौतुक करेन सागरचं. काय गोलंदाजी केली यांनी. पहिलं षटक हाताळलं पॉवर प्लेचं. तिथे देखील चांगली गोलंदाजी. 6 धावा खर्च केल्या आणि या 2 चेंडूवर अवघी 1 धाव म्हणजे महत्वाचं षटक आहे. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. पूल केलाय. आता डेमार्टच्या दिशेने चेंडूला खेळलाय. 1 धाव प्राप्त होईल का. नाही यास एकच धाव आहे. 199 जय सूर्यवंशी. परंतु त्या 199 पेक्षा जर संघ जिंकला नाही इथे तर त्या धावा फायदेशीर आहेत. कारण एखाद्या खेळाडूला वैयक्तिक विक्रम महत्वाचे नसतात. तुमचा सांघिक खेळ महत्वाचा असतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम वर्क. बालपणापासून आपण आपल्या सिनियर खेळाडूंकडून, आपले कोचेस, आपले मेंटरकडून ऐकलं क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, एकाचा खेळ नाहीये. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमच्या संघाला सर्वोत्तम द्यावेच लागतात. हुक केलाय. मिड विकेटला हातामध्ये मारला. कॅच पकडला जातोय. 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव केली. 198 पासून 199 पर्यंत येण्यामध्ये जय सूर्यवंशी बाद झालेत आणि मोठी विकेट, मोठ्या विकेटचं पतन. नियोजन 14 चेंडू 38 समीकरण. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले मंगेश सूर्यवंशी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. अपील केली आहे. अपील मध्ये प्रचंड उत्साह. वाईट बॉल.
अवांतर धाव जोडली जाते. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि पंच तत्पर आहेत. त्यांना माहीत आहे खेळाडू कधी अपील जास्त करतात. ह्या थोडासा क्रिकेटचा एक भाग आहे, परंतु ते देखील तत्पर. 14 मध्ये 37. हे दोन महत्वाचे चेंडू आहेत. 2 मध्ये एक तुम्हाला बाहेर मारला तर मॅच थोडीशी जवळ येऊ शकते. विवेक वॉरियर्स जय बाद झाले, साहिल बाद झाले. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक ऑन द रिक्स. क्रिकेटचा अद्भुत फटका. एकच धाव प्राप्त होईल, परंतु या फटक्याने प्रेक्षकांची मने जिंकली असतील. पायावरचा फटका फ्लिक केला, हा क्लास आहे. 13-36. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जात आहे. प्रत्येक चेंडूवर मॅच जवळ येते. एका संघ मात्र मॅच जिंकू शकतो. एक संघाला मात्र इथून या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल. चला स्पीडअप करा, अजून 2 सामने बाकी आहेत. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. तेरा 36 हव्यात. अजून 15 झाल्यात, अजून 36 करायचे आहेत. वन टू गो. सागर सूर्यवंशी डीपला स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला शेवटच्या चेंडूसाठी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय, कवसला. क्षेत्ररक्षक तैनात आणि डीपला शेल प्रकाश यांनी विकेटचं पतन. 12 चेंडू, 36 ची गरज. त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य दत्ता शेलार साहेब. बेस्ट बॉलर ब्रँडेड शूज सौजन्य सुखदेव सूर्यवंशी साहेब. बेस्ट बॅटर ब्रँडेड बॅट सौजन्य अनिकेत सूर्यवंशी साहेब. प्लेअर ऑफ द सिरीजचा कूलर काशीनाथ सूर्यवंशी साहेब. बेस्ट फिल्डर ब्रँडेड शूज सौजन्य अक्षय जाधव साहेब. बेस्ट सिक्सेस ब्रँडेड शूज दत्ताराम सूर्यवंशी साहेब. आणि बॉल स्पॉन्सर सुरेश सूर्यवंशी साहेब, आपल्या मनापासून आभार. सिक्सर किंग कोण असेल याचं उत्तर सांगायला मला वाटतं जास्त वेळ लागणार नाही कोणाला, परंतु बघूया. अजून 2 सामने बाकी आहेत. एखाद्या बॅटरने मोठा उलटफेर केला, खेळ केला तर 12 मध्ये 36 चे समीकरण 18 करायचे आहेत. येस, VHS स्ट्रायकर्स नेक्स्ट मॅच असेल विजयी संघासोबत. आपण सज्ज राहा. चला प्लीज स्पीडअप करा. मी विनंती करेन समीक्षा स्टार्स थोडंसं प्लीज सहकार्य करा. आपलंच आयोजन आहे, आपल्याच गावची स्पर्धा आहे. 12-36. किरण सूर्यवंशी यंगस्टर गोलंदाज. पहिला चेंडू हवेत खेळलाय, फटका फसलाय, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये टिपलाय झेल. महत्वाची विकेट किरणने बाद केलाय. कर्णधार संघ मालकाला अमोल सूर्यवंशी बाद.
6 चेंडू 34ची गरज. पहिला चेंडू स्लोअर वन. मॅच आता दूर झाले. 5-34. 5 षटकार आले तर 30 होऊ शकतात. आणि कुठेतरी 51चा पाठलाग करत असताना टीम चुका केल्या विवेक वॉरियर्सने मी म्हणेन. साहिल बाद झाले, जय बाद झाले, त्यानंतर सामना फसला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न डॉट बॉलचे होते सांगता. 4 चेंडू 34ची गरज. चला टीम VHS स्ट्रायकर्स कॅप्टन सज्जरा विजयी संघाबरोबर आपला सामना आहे. काय मॅच रंगेल. मोठा मॅच. आडाबाडने खेळायचा प्रयत्न. धाव मात्र प्राप्त केली जात नाहीये कारण त्यांना माहित आहे सामना आता आपल्यासाठी संपलाय. 3-34. या स्पर्धेचा विचार केला तर शिळगावच्या क्रिकेटच्या पटलावरची अभिमानाची स्पर्धा. ही स्पर्धा शिळगावच्या क्रिकेटच्या पटलावरची मानाची स्पर्धा. संपूर्ण शिळगावाला एकत्र करणारी स्पर्धा. शिळ चॅम्पियन ट्रॉफी दैदीप्यमान आयोजन. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. धाव आली नाहीये. पहिल्या 4 चेंडूवर एकही धाव आली नाहीये. पहिलं निर्धाव षटक येईल का शिळ चॅम्पियन ट्रॉफी मध्ये? अजून ते आलं नाहीये. येणारी वेळ सांगेल कारण गोलंदाजी चांगली करतायत राज सूर्यवंशी. समोर कॅप्टन सुखदेव. 5वा चेंडू देखील आला निर्धाव. 5 चेंडूवर एकही धाव आली नाहीये. पहिलं निर्धाव षटक शिळ चॅम्पियन ट्रॉफीचं राज सूर्यवंशी यांच्या नावावर राहू शकतं का? 1-34 धावा फक्त झाल्या धाव फलकावर. 17. खराब फलंदाजी विवेक वॉरियर्स. शॉट सिलेक्शन चुकीचं. बॅटिंग ऑर्डर चुकली. फुलटा चेंडू हवेत खेळला. जेलची संधी असेल. प्रयत्न चांगला केला आणि शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. अभिनंदन टीम समीक्षा स्टार्स. चला कॅप्टन या प्लीज. क्वालिफाईड टू VHS स्ट्रायकर्स. समीक्षा स्टार्स.